Press the bell icon on the YouTube app and never miss another update from the Unique Academy. च्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्यासाठी मी अकॅडमीचे संचालक माननीय तुकाराम जाधव सरांना विनंती करतो. नमस्कार. मी फक्त 2 मिनिटं तुमचा वेळ घेतो. आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री चंद्रकांत दळवी सर, माझे सर्व सहकारी, ज्यांच्यामुळे आपण इथे जमलो आहोत, ते सगळे यशस्वी, त्या सगळ्या यशस्वी विद्यार्थिनी आणि विद्यार्थी, त्यांचे पालक, पत्रकार आणि वेगवेगळ्या स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करण्यासाठी जे विद्यार्थी इथं आलेले आहेत, ते सर्व विद्यार्थी आणि इतर पालकही. खरं तर 2006 पासनं संस्थेची जशी औपचारिक सुरुवात झाली तेव्हापासून हा कार्यक्रम आपण आयोजित करत आहोत. यशवंतांचा अभिनंदन सोहळा, सत्कार मी म्हणणार नाही पण अभिनंदन मी असं म्हणेन. तर त्याच्यामागे 2-3 महत्त्वाच्या गोष्टी होत्या, त्याच मी तुमच्यासमोर ठेवून मग मी छोटंसं प्रास्ताविक थांबवतो. पण तत्पूर्वी मला तुम्हाला सगळ्यांना विनंती करायची आहे की आज जे या MPSCच्या परीक्षेमध्ये यशस्वी झालेले विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आहेत, तर त्यांचं उभं राहून त्यांच्या यशाबद्दल टाळ्यांच्या कडकडामुळे अभिनंदन करावं. धन्यवाद धन्यवाद. तो त्यातला पहिला हा महत्त्वाचा भाग असतो की मोठ्या मेहनतीनं प्रत्येकाची एक स्टोरी असते. कुणाची 12वी नंतर गॅप पडलेली आहे, कुणाला कशा तरी पद्धतीनं पदवी संपादन करता आलेली आहे, मनासारखा अभ्यास करता नाही आला, परिस्थिती नव्हती, वगैरे वगैरे वगैरे. ह्या सगळ्या खाचगळक्यांना पार करत करत हे जे यशस्वी विद्यार्थी इथंपर्यंत आले आहेत, तर त्यांच्या या खडतर प्रयत्नांची दखल आपण घेणं महत्त्वाचं असतं. ती बाब महत्त्वाची असते, म्हणूनच आपण त्यांचं अभिनंदन करणं हे गरजेचं मानतो. दुसरी बाब, त्यांचे पालक. जेव्हा केव्हा त्यांच्या मनामध्ये हा विषय आलेला असतो, कधी कोणाला 5वीत आपलं पाल्य असताना, कधी 7वीत 10वी झाल्यानंतर वगैरे वगैरे, तर ते पालक आई वडील दोघंही आपल्या मुलामुलींच्या बाबतीमध्ये हे स्वप्न बघतात की केव्हा ना केव्हा तरी माझा मुलगा किंवा मुलगी प्रशासकीय पदावरती गेलेलं मला पाहायचं आहे. तर हे जेव्हा त्यांनी पाहिलेलं केव्हा तरी स्वप्न सत्यात उतरतं, तर त्यांच्यासमोर म्हणजे पालकांच्या समोर पाल्यांचं अभिनंदन होणं मला असं वाटतं की महत्त्वाचं आहे. हा त्यातला दुसरा भाग आहे. तिसरी मला वाटते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, आणि ती महत्त्वाची गोष्ट जशी या यशस्वी विद्यार्थ्यांसाठी आहे, तशीच जे नव्यानं तयारी करू इच्छित आहेत त्यांच्यासाठी देखील असते. ती काय बाब आहे? तर आता मी तुम्हाला फार वेगळं सांगायची गरज नाही की कुठलीही स्पर्धात्मक परीक्षा, त्यातही MPSC लिटरली कटथ्रोट कॉम्पिटिशन असणारी परीक्षा असते. पदांचं प्रमाण खालवर होत असतं, परीक्षा पद्धतीमध्ये बदल होतात, वगैरे वगैरे वगैरे. ह्या सगळ्या गोष्टी, हे सगळे अडथळे लक्षात घेऊन त्याला समोर ठेवून त्याला सुसंगत अशी अभ्यास पद्धती विकसित करायची आणि त्यातून मार्ग काढायचा आणि इथंपर्यंत यायचं. तर हा सगळा जो त्यांचा प्रवास असतो, तर हे सगळे यशस्वी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आपल्या अनुभव कथनाच्या माध्यमातून ते समोर ठेवतात. सो त्यांच्यासाठी आपला जो काही अनुभव त्यांना आलेला आहे 3, 4, 5 वर्षामध्ये, तो समोर मांडणं, तो शेअर करणं, हा जसा त्यांच्यासाठी महत्त्वाचा भाग असतो, तसंच जे नव्यानं तयारी करू पाहणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ती महत्त्वाची शिदोरी असते. आणि मला असं वाटते की आम्हा शिक्षकांना देखील, शिक्षिकांना देखील त्यातनं बऱ्याच गोष्टी लक्षात घेता येऊ शकतात. त्याच्यावर एका बाजूला शिक्कामोर्तब होतं, पण काही गोष्टी नव्यानं देखील लक्षात घेता येतात. म्हणून मला असं वाटतं की हा तिसरा जो अनुभव कथनाचा भाग असतो, आपल्या अनुभवाची शिदोरी जे इतरांसमोर मांडत असतात, तो महत्त्वाचा भाग म्हणून मी बघेन. आणि शेवटी ज्याचा मनोहर सरांनी उल्लेख केला, अशा जाणीवपूर्वक आपण अशा शासकीय अधिकाऱ्यांना विनंती करतो इथे येण्याची, आणि ज्यांच्या माध्यमातून आपण, ज्यांच्या हस्ते आपण हा सत्कार समारंभ आयोजित करत असतो. हेतू काय आहे? जसं मनोहर सर म्हणाले की तुम्ही एक टप्पा पार केलेला आहे, आता महत्त्वाची जबाबदारी तुमची पुढे येते आहे. त्याच समाजात आपण वावरत असतो, समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारची आव्हानं पुढे येतात. तर हे सगळं करत असताना जे या क्षेत्रामध्ये 20-25 वर्ष 30 वर्ष सेवा केलेले अधिकारी असतात, त्यांनी काय प्रकारे आपली सेवा दिलेली आहे, त्यांचा जो अनुभव असतो, तर ते मार्गदर्शनाच्या माध्यमातून ते आपल्यासमोर ठेवतात, जेणेकरून तुम्ही जे उद्या आता प्रशासनात जाणार आहात, प्रवेश करणार आहात, तर तुमचा तो प्रवेश, तुमचा प्रवास हा सुखकर व्हावा आणि त्यातनं अनेक गोष्टी आपल्या लक्षात याव्यात, हा त्यामागचा एक अत्यंत महत्त्वाचा हेतू असतो.
सो मी पुन्हा एकदा तुम्हा सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन करतो आणि हे माझं छोटंसं प्रास्ताविक संपवतो. धन्यवाद. Don't forget to like, comment and subscribe to our channel. Stay tuned.